5 एवढं बहुमत असून देखील एवढी भीती काय आहे त्यांच्या मनात? तर मुंबई अधिवेशनादरम्यान गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल आता तयार झालाय. उद्या हा अहवाल विधिमंडळ सुरक्षा रक्षकांकडून विधानसभा अध्यक्षांना देण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या परिसरामध्ये दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. या प्रकरणी आता तयार करण्यात आलेला गोपनीय अहवाल विधानसभा अध्यक्षांना देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर हे नेमकं प्रकरण काय आहे आपण बघूया. पावसाळी अधिवेशनामध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. विधान भवनाच्या लॉबीतच दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यामध्ये हाणामारी झाली. पडळकरांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर वैयक्तिक टीका केली होती. त्यानंतर विधिमंडळ परिसरामध्ये आव्हाडांनी मंगळसूत्र चोर अशी घोषणा दिली. तर एकमेकांच्या या टीकेचं रूपांतर कार्यकर्त्यांच्या हाणामारीमध्ये झालं.